गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे पडलेले. कंत्राटदार आले आणि गेले, सरकारही बदलले, तरीही हा मार्ग काही केल्या पूर्ण होईना. वारंवार कोर्टानं ताशेरे ओढूनही मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्णच राहिले. ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं यंदाच्या गणपतीत चाकरमान्यांचे हाल होणार असून सरकारच्या या बेफिक्री विरोधात संतप्त चाकरमान्यांनी पनवेल जवळील पळसफे फाटा येथे पाठपूजन केलं. बाप्पा खड्ड्यांचं विघ्न दूर होऊ दे आणि सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं चाकरमान्यांनी गणरायाला घातलं. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गरीब, गरजू व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं हे आपलं प्राधान्य आहे, असे प्रतिपादन कृषी व बंदरे राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. ते केळशी गटातील विविध गावांमधील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना मंत्री कदम यांनी तात्काळ प्रतिसाद देत संबंधित विभागांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. शिक्षण, पाणीपुरवठा, वन, आरोग्य अशा 12 शासकीय विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे परप्रांतीय विक्रेता अस्वच्छता पसरवित असून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अशा ठिकाणी ठेवित आहे जिथं घाणीचं साम्राज्य आहे. याचा जाब स्थानिक रिक्षाचालक आणि प्रवाशांनी विचारला असता त्याने उद्धटपणे उत्तरे दिली. त्यामुळे या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करून त्याची त्वरित हक्कलपट्टी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. हा स्टॉल धारक परप्रांतीय असून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे असे या ठिकाणी जाब विचारणाऱ्या रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. काढायला मी तयार आहे. आमचं काय म्हणणं, उपाय करा सोडायला. आम्ही त्यांना बोलतो पत्रकार, मी पत्रकार हे चालवायचं नाही. आम्ही तिथं मला पण मान द्यायचे, मला मी पण मान देतो. पत्रकार झालं काय काय पण बोलले तर चालतं. पत्रकार तुम्हाला वाईट बोलले, कोण काय बोलला, पत्रकार काय बोलले, काय बोलला त्यांना विचार. हे इथे कोणी रे पाणी ठेवलंय, हे काय विचारत आहे. मला पण इज्जत आहे, मला पण मान आहे. भाऊ काय ठेवलं, गाणे काढून माणूस काढून बोलायची आमच्यावर बोलायची पण पद्धत असतो. 3 वेळा मला त्रास देतो. काय केलं? काय मला साहेब लागून गेलं काय? साहेब आहे तुम्ही व्हिडिओ करा माझी. साहेब आहे हे काय बोलायची पण पद्धत असतो. सगळ्यांना मान आहे, इज्जत मान आहे. असं काही मी पडलेलं नाही, धंदा करतो म्हणून. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवली येथील ग्रामपंचायत सदस्या धनश्री मामुनकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपतालुका प्रमुख विशाल मामुनकर, धामणी येथील सदस्य नरेश मणेर यांचेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कुंभिवली आणि धामणी येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्ष जनसंपर्क कार्यालयात प्रवेश केला. राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच आहे. खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष आहे. विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल, मतदानामध्ये ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी पक्ष 1 नंबर होता. आज कुंभिवली ग्रामपंचायतमधील सदस्य धनश्री मामुनकर, धामणीमधील नरेश मनेर हे दोन्ही ग्रामपंचायत सदस्य सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. निश्चित ही राष्ट्रवादीसाठी एक चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादीमध्ये दिवसेंदिवस तरुणांचा जो काही कल आहे हा राष्ट्रवादीमध्ये जास्त वाढत चालला आहे. कारण सुधाकर भाऊ घारे ज्या पद्धतीने कारखान्याचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, त्या विषयाला प्राधान्य देऊन जो न्याय देतात, त्या न्यायाच्या बाबतीमध्ये विश्वास ठेवून गावातली काही विकास कामं आहेत त्या विकास कामाच्या बाबतीमध्ये भाऊंकडे चर्चा केली असता भाऊंनी तत्परतेने त्यांना ते न्याय देण्याचं मान्य केलं. भाऊंच्या कार्यावर विश्वास ठेवून नरेश आणि धनश्री त्याचबरोबर विशाल मामुनकर व त्याचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. भाजप युवा पक्षातर्फे वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं यंदा दहीहंडीचा मोठा जल्लोष साजरा केला जाणार आहे. पेन तालुक्यासह नागोठण्यात देखील दहीहंडीचा उत्सव वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
तांबडशेत, वाशी नाका, वडखळ व नागोठणे येथे लाखो रुपयांची दहीहंडी उभारली जाणार आहे। 1 लाखांच्या वर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे। याबाबतची माहिती वैकुंठ पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली। त्यामुळं अतिशय गुण्यागोविंदाने साजरा होणार हा उत्सव, याच्यामध्ये सुद्धा ही सगळी आमची वैकुंठ पाटील मित्रमंडळाची सगळी मंडळी अथक परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले। त्यामुळे येणाऱ्या या 6 दिवसामध्ये अधिकाधिक मंडळ यंदा आता सुद्धा आमच्याकडे 15 एंट्री आलेल्या आहेत। तांबडशेतचे आल्यात, वडखळचे आल्यात आणि वाशी नाक्याच्या, परंतु आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत हा विषय जावा आणि याच्या मागची एक संकल्पना की आम्ही सुरुवातीला 2-3 वर्ष पेठ विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम ठेवतोय। त्यामुळं रोह्यापासून जिथं पेठ विधानसभेचा मतदारसंघ सुरू होतो तिथपासून ते खारपाड्यापर्यंत अशी या लोकांना याच्या संधी दिली जाईल। याच्या बाबतीत विस्तृत आता सन्माननीय वैकुंठ पाटील बोलतो। विशेष करून आपण पाहिलं तर पेठ तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा भाग बघितला तर जवळपास 3 लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे आणि त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतोय। शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो, परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो, पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन आणि संस्कृती परंपरा ही आपली जोपासली गेली पाहिजे, त्या उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन करतोय। या दहीहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा पूर्ण जोरात साजरा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही हे सगळं करत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।